आपल्या जीवनात ग्रह, तारे किती महत्वाचे आहे हे आपल्याला काही माहीत नाही. परंतु या ग्रह ताऱ्यांवरून चंद्र, सूर्य आपली दिशा, रूपरेखा बदलू शकतात. तर माणसाचे कोणते ना कोणते भविष्य या ग्रह ताऱ्यांबरोबर जोडलेले असेलच ना. अशाच या ताऱ्यांच्या हालचालीने पृथ्वी तलावर दोन प्रेमींचा जन्म झाला. पावसाचे दिवस होते. माणूस माणसाला दिसत नव्हता. अशा या वादळी पावसात प्रेम नावाच्या मुलाचा जन्म झाला. आणि दुसरीकडे सुंदर अशी अप्सरा, जी रंभा उर्वशीला पण मागे टाकून देणारी, ती म्हणजे पूजा. या दोघांचा जन्म वेगवेगळ्या शहरात झाला. पूजा ही खेड्यातील एक गरीब पण मध्यम कुटुंबियाच्या घरात जन्माला आली. पूजाचे आई वडील शेतकरी होते. पृथ्वीचे पोट कापून त्यातून अन्न पिकवणे हा त्यांचा शेतकरी धर्म होता. पूजाचे वडील धर्मराव व आई सीताबाई आणि पूजाचा मोठा भाऊ पिंटू. अशा छोट्याशा परिवारात पूजाचा जन्म झाला. तिकडे शहरात प्रेम एका श्रीमंत घराण्यात जन्म घेतो. प्रेमच्या घरात दोन बहिणी, आई वडील, भाऊ आणि त्याची पत्नी असा त्यांचा भरलेला परिवार. प्रेमच्या दोघी बहिणी रागिनी व रेखा या प्रेम होऊन 10 वर्षांनी मोठ्या. रागिनी व रेखा या एकाच शाळेत एकाच वर्गात होत्या. प्रेमचे आई वडील बिझनेसमॅन होते. प्रेमची वहिनी ही घरातील सर्व काम बघत असे आणि प्रेमचा भाऊ एक कलाकार होता. 24 तास महेश म्हणजेच प्रेमचा भाऊ अशी पेंटिंग बनवण्याच्या मागे होता की ती पेंटिंग जगात कोणीच बनवू शकत नाही. महेशच्या या दिवस रात्र मेहनतीला पाहून महेशची पत्नी सपना ही त्याला एक नवीन उमेद व ताकद देण्याचा प्रयत्न करीत असे. प्रेम, पूजा या दोघांचे जन्म अशा कुटुंबात झाले की एक असा होता की तो आपल्या पायांना धूळ पण लागू देत नसे व दुसरा 24 तास मातीत खेळे. प्रेमचे वडील विश्वासराव व आई रमादेवी हे स्वाभिमानी होते, परंतु पैशाच्या गुरुमीने त्यांना अहंकारी बनवून दिले होते. प्रेम त्याच्या जीवनात आणि पूजा तिच्या जीवनात मोठे होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली. पूजा जसजशी मोठी होऊ लागली तसतशी ती नवरदेव नवरीचा म्हणजेच राजा राणी बाहुलीचा खेळ खेळू लागली. पूजाचा हा खेळ सर्वात आवडता होता. पूजा दररोज सकाळी व सायंकाळी हा खेळ खेळत असे. पूजाच्या आई बाबांना पूजाचा हा खेळ खेळताना पाहून खूप आनंद होत असे. म्हणून धर्मराव सीताबाईंना सांगत की बघा, आपली लेक राजा राणीचा खेळ खेळतीये. आमची लेक मोठी झाली की तिला आम्ही एका राजकुमाराबरोबर पाठवू. परंतु सीताबाईंना मनातल्या मनात हे खात असायचे की ही आहे पोरीची जात. आता काही जुनी पिढी नाही. कलियुगात केव्हा काही घडेल हे काही सांगून घडत नाही. म्हणून सीताबाई नेहमी पुढचा विचार करीत असे. एकदा रात्री सीताबाई अस्वस्थ आपल्या बिछाण्यावर बसलेल्या होत्या. सीताबाईंना अस्वस्थ पाहून धर्मराव म्हणतात, काय झाले? आमचे काही चुकले का? तेव्हा सीताबाई म्हणतात, नाही हो, तुमचे काही नाही चुकले. मग इतके अस्वस्थ का बसलात? धर्मराव म्हणतात, अहो, आपली लेक आता हळूहळू मोठी होऊन राहिली आहे आणि आत्ताचे जग हे काही आपल्यासारखे नाही हो. शहरात पाहिले तर मुलं मुली एकमेकांचा हात असे पकडून चालतात जसे की ते खरोखर नवरा बायको आहे. शहरात प्रेम कोणावर व लग्न कोणाबरोबर हे खूप होत आहे आणि त्याच शहराची हवा आपल्या गाववाल्यांना पण लागली आहे. आत्ताच 2 दिवसाआधी माया तायाची मुलगी पल्लवी ही त्यांच्याच शेजारच्या मुलाबरोबर पळून गेली. इतके मोठमोठे विचार सीताबाईंच्या मनात बघून धर्मराव म्हणतात, अगं, आपली लेक तर आत्ता दुसरीतच गेली आहे आणि 6-7 वर्षाच्या पोरीला या प्रेमाची काय चाहूल? परंतु सीताबाई म्हणतात, अहो, 6-7 वय काही जन्मभर राहणार नाही. कधी ना कधी तिचे तारुण्य तिला त्या ओढीसाठी खेचू लागेल. तेव्हा धर्मराव सीताबाईंना म्हणतात, हे बघा, आपण आपल्या लेकीला असे संस्कार देऊ की ती प्रेम तर करेल पण पळून नाही. एका हिम्मतवाली राणी लक्ष्मीबाई सारखी ती आपल्याला तिच्या सर्व गोष्टी सांगेल. या प्रकारे आपण तिचे संपूर्ण शिक्षण करू. धर्मरावांचे वाक्य ऐकून सीताबाईंच्या मनाला थोडासा दिलासा आला व त्या म्हणाल्या, अहो, तुमच्या वाक्याने माझ्या मनातील असंख्य प्रश्नांचे तोंड चांगलेच बंद झाले. तेव्हा धर्मराव म्हणतात, अगं, प्रश्न निर्माण झाले तर त्याचे उत्तर पण लगेच मिळतात, पण त्यासाठी थोडेफार परिश्रम घ्यावेच लागतात. कारण प्रश्न निर्माण तर लगेच होतात पण त्याचे उत्तर सहज रीतीने कधीच मिळत नाही. धर्मराव स्वभावाने प्रेमळ होते. त्यांना फार करून राग येत नव्हता. त्यामुळे त्यांना गावकऱ्यांकडून चांगलाच मान मिळत असे. विश्वासराव बिझनेसमॅन असल्याने जास्त करून घरी येत नसत. प्रेमला विश्वासरावांचे प्रेम चांगले कधीच मिळाले नाही. आईची माया व आपुलकी तर प्रेमला त्याच्या वहिनीजवळूनच मिळाली. कारण सपनाला काही मूलबाळ होत नसल्याने तिला प्रेमचा चांगलाच लळा लागला होता.
म्हणून सपना प्रेमला एका आईप्रमाणे सांभाळत होती. एकदा प्रेम बाहेर खेळत होता व खेळत असताना त्याचे मस्तक एका दगडाला जोरात लागले व त्याचे डोके फुटले. डोके फुटल्यामुळे रक्ताच्या धारा थांबता थांबत नव्हत्या. हे पाहून सपनाच्या अश्रूंचा पारा इतका काही वाहिला की जसा तो तिच्या पोटचा गोळा आहे. महेशला सपनाचे हे आपुलकीचे प्रेम पाहून खूप चांगले वाटले. कारण कलियुगात जेव्हा सख्खी आई आपल्या मुलाला होत नाही तर ही तर परकी आहे. या वाक्याचा एकच अर्थ आहे की जगात अशा काही घटना आपण पाहून पण न पाहिल्यासारख्या करीत असतो. धावपळीच्या जीवनात आपल्या स्वतःच्या मुलाचा पण आपण विचार करीत नाही. त्याच प्रकारे प्रेमच्या आईचे होते. रमादेवी कामानिमित्ताने कायम बाहेर राहत होत्या. पार्टी, डिस्को या रमादेवीच्या आवडत्या गोष्टी होत्या. सपना व प्रेम यांच्यात आई मुलाचे नाते तेव्हाच पक्के होऊन गेले. प्रेम जसा मोठा होत गेला तसा त्याचा जोश व बुद्धिबळावर तो पुढे राहू लागला. प्रेमच्या या कामगिरीला पाहून म्हणजेच शाळेत, चित्रकलेत, खेळात अशा प्रत्येक क्षेत्रात तो पुढे होता. म्हणून सर्वांना प्रेमवर अभिमान वाटत असे. प्रेमला शाळेतून कोणतेही बक्षीस मिळाले का तो पहिले आपल्या वहिनीला दाखवत. पालक मेळाव्यात प्रेम आपल्या भावाला व बहिणीला घेऊन जात असे. एके दिवशी धर्मराव व सीताबाई शेतावरून आले व आल्यावर पाहता तर काय, पूजा स्वयंपाक बनवून राहिली होती. आईबाबांना पाहून तिने बाबांच्या हातातील विळा व पिशवी घेऊन बाजूला ठेवली. 2 क्षणांकरिता धर्मरावांना पूजा 7-8 वर्षाचीच वाटली. परंतु थोड्या क्षणांनी पूजा धर्मरावांना हलवून बोलते, बाबा आता मी काही लहान नाही. आता मला घरातील सर्व कामे जमतात. पूजाने चटई टाकली व आईबाबांना जेवणास बसविले. पूजाच्या हाताचे जेवण पहिल्यांदा करताना धर्मरावांना खूप आनंद झाला. खूप चविष्ट असल्याने धर्मराव बोट चाटून चाटून जेवत होते. बाबांना असे जेवताना पाहून पूजा हसून म्हणाली, बाबा असे का जेवतात हो तुम्ही? तेव्हा धर्मराव म्हणाले, अगं पहिल्यांदा आपल्या पोरीच्या हाताचे चविष्ट जेवण करतोय, नाही तर तुझ्या आईचे तेच रोजचे आमटी भात खाऊन मला वैताग आला होता. तेव्हा सीताबाई म्हणतात, अगं बाई काय माणूस आहे ग हा. आपल्या आई वडिलांचे असे एकमेकांवरील प्रेम पाहून पूजाला खूप आनंद वाटला. जेवण आटपल्यानंतर पूजाने आपल्या आईबाबांचे हातरून टाकून दिले. धर्मराव पूजाचे हे सर्व वागणे अगदी बारीक नजरेने पाहत होते. खूप रात्र झाल्यामुळे सर्व झोपी गेले. पूजाने घरातले सर्व काम केल्यामुळे ती खूपच दमली होती. म्हणून तिला चांगलीच साखर झोप लागली. पण धर्मराव काही झोपले नव्हते. त्यांच्या मनात एकच विचार चालू होता की आता आपली मुलगी चांगलीच मोठी झाली आहे. आता तिच्या लग्नाची तयारी करायला काही हरकत नाही. हा विचार मनात येताच त्यांनी सीताबाईंना उठवले व म्हणाले,